नमस्कार. 9 डेज टॅपिंग चॅलेंजचा आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशीचा विषय आहे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतील याची भीती. रोजच आयुष्य जगत असताना आपल्या आतमध्ये लोक काय म्हणतील, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, लोक मला जज करतील का, लोक मला नावं ठेवतील का, याबद्दल आपल्या मनात प्रचंड भीती असते. या भीतीपोटी आपलं आयुष्य अक्षरशः आक्रसून जातं. कुठलीही गोष्ट करायची म्हटली की आधी डोक्यात विचार येतो, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, मला नावं तर ठेवणार नाहीत ना, मला स्वीकारतील का. तुमचं जाऊ द्यात, मीही हे सगळं सुरुवातीला जेव्हा सुरू केलं त्यावेळी माझ्याही मनात पहिली सगळ्यात मोठी भीती होती की लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील. पण टॅपिंगने जशी जशी ही भीती रिलीज झाली तसा तसा आत्मविश्वास वाढायला लागला आणि आता लोक काय म्हणतील या गोष्टीने फारसा फरक पडत नाही. तर आज आपण लोक काय म्हणतील याबद्दलची भीती टॅपिंगने रिलीज करायला शिकणार आहोत. आपण लोक काय म्हणतील या भीतीने आपल्यावर होणारा अन्याय सहन करत राहतो. कित्येकदा आपलं मत आपण मांडत नाही. मला त्रास होतोय हे सांगण्याचं धाडस देखील लोक माझ्याबद्दल काय विचार करतील यामुळे आपण सांगत नाही. कित्येकदा निर्णय घेणं टाळतो. मनासारखं आयुष्य जगता येत नाही लोक काय म्हणतील या भीतीमुळे. आणि म्हणूनच आज आपण ही भीती रिलीज करण्यासाठी टॅपिंग करणार आहोत. माझ्यासोबत तुम्ही कराटे चॉप पॉइंटवरती टॅप करत करत म्हणणार आहात, माझ्या मनात लोक मला काय म्हणतील याबद्दलची प्रचंड भीती आहे. लोक मला जज करतील, लोक मला नावं ठेवतील, लोक मला स्वीकारतील का, लोकांना माझ्या काही गोष्टी आवडतील का, माझं काम आवडेल का, माझं बोलणं आवडेल का, याबद्दल मी सतत स्वतःवर डाऊट घेते आणि लोक काय म्हणतील याच्या भीतीमुळे सतत मन मारून आयुष्य जगते. जरी असं असलं तरी मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करते आणि माझ्या आयुष्याचा कंट्रोल माझ्या स्वतःकडे घेते. परत एकदा म्हणूया, लोक काय म्हणतील याबद्दलची मला प्रचंड भीती वाटते. माझ्या डोक्यात काहीही करायचं म्हटलं की पहिला विचार येतो, लोक काय म्हणतील, काय विचार करतील माझ्याबद्दल, मला जज तर करणार नाहीत ना, मला नावं ठेवणार नाहीत ना. आणि या भीतीपोटी कित्येकदा मी मन मारून आयुष्य जगत आली आहे. जरी असं असलं तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि लोक काय म्हणतील या भीतीतून स्वतःला मुक्त करते. आता आपण कराटे चॉप पॉइंटवरती टॅपिंग करणार आहोत. लोक काय म्हणतील याबद्दलची भीती. लोक मला जज करतील का, लोक मला स्वीकारतील का, लोक मला नावं तर ठेवणार नाहीत ना, लोकांना माझं काम आवडेल का, याबद्दल सतत माझ्या मनात भीती असते. या भीतीपोटी कित्येकदा मी माझं आयुष्य मन मारत जगत आली आहे. लोक काय म्हणतील ही भीती माझं आयुष्य आक्रसून टाकतीये. लिटरली या भीतीमुळे माझं आयुष्य पोखरून निघालंय. लोक काय म्हणतील या भीतीमुळे मला कधी मुक्तपणे आयुष्य जगताच आलं नाही. जरी असं असलं तरी मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करते आणि माझ्या मनातली लोक काय म्हणतील याबद्दलची भीती सोडून देते. माझ्या आयुष्याचा कंट्रोल मी स्वतःकडे घेते. हे आयुष्य माझं आहे, हे आता मी माझ्या पद्धतीने माझ्या तत्वांवर जगू शकते. लोक काय म्हणतील हा विचार माझ्या मनातून आता कमी झालाय. माझ्या कामावर माझं लक्ष केंद्रित करते. लोकांनी आता काहीही बोललं तरी मला फारसा फरक पडत नाही. जशी कशी आहे मी तसा स्वतःचा स्वीकार करते. जसं कसं आयुष्य माझ्या वाट्याला आलंय मी निरपेक्ष प्रेम करते. मी माझं आयुष्य आता मुक्तपणे जगणार आहे. माझं आयुष्य माझ्या कंट्रोलमध्ये आहे. मी स्वतंत्र आहे. मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. लोकांची मतं वेळेनुसार परिस्थितीनुसार बदलतात.
हे माझं आयुष्य आहे. मी माझ्या पद्धतीने स्वतंत्रपणे जगणार आहे. माझं आयुष्य माझ्या कंट्रोलमध्ये आहे. माझे विचार मी आता मुक्तपणे मांडू शकते. मी माझं आयुष्य स्वतंत्रपणे जगणार आहे. मी मुक्त आहे. मी स्वतंत्र आहे. मी भयमुक्त आहे. मला आता शांत वाटतंय. मला आता छान वाटतंय. माझं आयुष्य माझ्या हातात आहे. माझा आनंद माझ्या हातात आहे. माझं आयुष्य माझ्या कंट्रोलमध्ये आहे. मी स्वतंत्र आहे. मी स्वतंत्र आहे. मी स्वतंत्र आहे. हात खाली घ्या, डोळे बंद करा, नाकाने एक दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने उच्छवास सोडा. लोक काय म्हणतील याबद्दलची भीती आणि दडपण थोड्या फार प्रमाणात का होईना आता कमी झालं असेल. लोक काय म्हणतील या भीतीपोटी तुमचं आयुष्य जगणं थांबवू नका. स्वतःला मुक्तपणे जसं कसं आयुष्य समोर येतंय तसं वाहू द्या. तसं आयुष्य आनंदाने आणि स्वच्छंदपणे जगा. लोक चांगलं केलं तरी वाईटच म्हणणार आहेत आणि वाईट केलं तरी वाईटच म्हणणार आहेत. लोक काय म्हणतील पेक्षा स्वतःच्या विचारांना प्राधान्य द्या आणि स्वतःच्या तत्वांवर आयुष्य जगा. आयुष्यातला आनंद मिळवता येईल. आजचं टॅपिंग तुम्हाला कसं वाटलं? लोक काय म्हणतील याबद्दलची भीती कमी झाली का? हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. थँक्यू.